मित्रपक्षांसोबत उद्या चर्चा करणार असल्याचंही राऊत म्हणाले। वरळीतून आदित्य ठाकरे, बाळापूरमधून नितीन देशमुख, राजापूरमधून राजन साळवी, कुडाळमधून वैभव नाईक, कोपरी पाचपाखाडी अर्थात एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी देण्यात आली आहे। विक्रोळीत सुनील राऊत, दिंडोशीत सुनील प्रभू, गुहागरमधून भास्कर जाधव, भांडूप पश्चिममधून रमेश कोरगावकर आणि चेंबूरमधून प्रकाश फातर्फेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। धाराशिवमधून कैलास पाटील, कलिनामधून संजय पोतनीस, कन्नडमधून उदयसिंह राजपूत, परभणीतनं राहुल पाटील, अंधेरी पूर्वतनं ऋतुजा लटकेंचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। 65 उमेदवारांची यादी शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गटाची ही यादी आहे। सगळ्यात आधी शिवसेना ठाकरे गटानं मवियामधनं आपली यादी जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई, महाडमधून स्नेहल जगताप, नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर, निफाडमधून अनिल कदम, डोंबिवलीतनं दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, मनोहर भोईर, उरणमधून तर किशनचंद तनवाणी, छत्रपती संभाजीनगर मध्यमधून। फॉर्म्युला काय आहे मवियाचा? 85, 85 आणि 85। तर उर्वरित इतर ज्या जागा आहेत त्याबाबत मित्रपक्षांसोबत उद्या चर्चा केली जाणार असल्याचं राऊत स्पष्ट करत होते। उर्वरित 18 जागांवर उद्या चर्चा करू असं संजय राऊतांनी म्हटलंय। मवियाची जागा वाटपासंदर्भातली बैठक संपलेली आहे। 270 जागांवरती एकमत झालंय। 85, 85, 85 असा फॉर्म्युला समोर येताना पाहायला मिळतोय। त्यामुळे ठाकरे गट, काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी 85 जागा लढवणार आहे। उर्वरित ज्या जागा आहेत, ज्या 18 जागांवरचा प्रश्न आहे तो उद्या सोडवला जाणार आहे आणि मित्रपक्षांसोबत देखील चर्चा केली जाणार आहे। मवियाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, समोर येतोय मवियाचा। आणि त्याच आधी ठाकरे गटानं आपली यादी देखील जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। माहीममधून महेश सावंतांना उमेदवारी देण्यात आली। केपी पाटील राधानगरीतनं निवडणूक लढवतील। राजन तेली सावंतवाडी, शंकरराव गडाख नेवासातनं, सिल्लोड सुरेश बनकर, सांगोल्यातनं दीपक साळुंखे, शाहूवाडीतनं सत्यजित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय। वरळीतनं आदित्य ठाकरे, चाळीसगावमधून उन्मेष पाटील, पाचोऱ्यातनं वैशाली सूर्यवंशी, मेहकरमधनं सिद्धार्थ खरात, बाळापूरमधून नितीन देशमुख, अकोला पूर्वतनं गोपाल दातकर, वाशिममधून सिद्धार्थ देवळे, बडनेरातनं सुनील खराटे, रामटेकमधून विशाल बरबटे, वणीतनं संजय देरकर, लोह्यातनं एकनाथ पवार, कळमनुरीतनं संतोष टारफे, परभणीतनं राहुल पाटील, गंगाखेडमधून विशाल कदम, सिल्लोडमधून सुरेश बनकर, कन्नडमधून उदयसिंह राजपूत, संभाजीनगर मध्यमतनं किशनचंद तनवाणी, संभाजीनगर पश्चिममधून राजू शिंदे, वैजापूरमधून दिनेश परदेशी, नांदगावमधून गणेश धात्रक, मालेगाव बाह्यमधनं अद्वै हिरे, निफाडमधून अनिल कदम, नाशिक मध्यमधून वसंत गीतेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पालघरमधून जयेंद्र दुबळा तसंच बोईसरमधून विश्वास वळवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यासहच भिवंडी ग्रामीणमधून महादेव घटाळ, अंबरनाथमधून राजेश वानखेडे, डोंबिवलीतनं दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजीवाड्यातनं नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडीतनं केदार दिघे, ठाण्यातनं राजन विचारे, ऐरोलीतनं MK मडवी, मागाठाण्यातनं उदेश पाटेकर, विक्रोळीतनं सुनील राऊत, भांडूप पश्चिममधून रमेश कोरगावकर, जोगेश्वरी पूर्वतनं अनंत नर, दिंडोशीतनं सुनील प्रभू, गोरेगावमधून समीर देसाई, अंधेरी पूर्वतनं ऋतुजा लटके, चेंबूरमधून प्रकाश वातर्फेकर, कुर्ल्यातनं प्रवीणा मोरजकर, कलिन्यातनं संजय पोतनीस, वांद्रे पूर्वतनं वरुण सरदेसाई, माहीममधून महेश सावंत, वरळीतनं आदित्य ठाकरे, कर्जतमधून नितीन सावंत, उरणमधून मनोहर भोईर, महाडमधून स्नेहल जगताप आणि नेवासातनं शंकरराव गडाख। फॉर्म्युला काय आहे तो आपण बघतोय। काँग्रेस 85 जागा, ठाकरे गट 85 आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष 85 जागा हा फॉर्म्युला मवियाचा ठरलेला पाहायला मिळतो। त्यामुळे समसमान जागेंवरती मविया लढणार असल्याचं सध्या पाहायला मिळतं। उर्वरित ज्या 18 जागा आहेत त्याबाबत उद्या चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे अधिकच्या जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी देखील काँग्रेस अधिक जागा लढून मुख्यमंत्री पद दावा करणार नाही अशा काहीसा फॉर्म्युला समोर येताना पाहायला मिळत होता, अशा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत होतं। त्यामुळेच काँग्रेस 100+ जागा लढणार अशी ही चर्चा रंगली होती। मात्र दुसरीकडे
हा फॉर्म्युला समोर येताना पाहायला मिळतोय. त्यात समसमान जागा वाटप झाल्याचं पाहायला मिळतंय. उर्वरित ज्या 18 जागा आहेत त्याबाबत उद्या चर्चा केली जाणार आहे आणि त्यामुळे मवियाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत बरीच चर्चा झाली. तो फॉर्म्युला अखेर समोर आलाय.